काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. ठाकरे बंधू एक पॉलिटिकल विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही. तर बंधूंचं ठरलेलं आहे या संदर्भात महाविकास आघाडीचं भवितव्य काय, तर राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली आहे. काँग्रेस नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतील. शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजूने. काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे. उद्धव ठाकरे काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत. स्थानिक पातळीवरचे नेते पदाधिकाऱ्यांना विचारात घेत मनसेसोबत युतीचा निर्णय घेतला जाईल. तर महाविकास आघाडीसोबत आघाडीची पावलं ठाकरे सेना टाकणार का हा सवाल उपस्थित होतोय. तर महाविकास आघाडीतून या सगळ्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया समोर आल्या तेही आपण पाहूया. राज ठाकरेजी सोबत येत असतील तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय यावर ज्या प्रसार माध्यमात चर्चा सुरू आहे त्यावर चर्चा झाली. दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल. आम्ही ते बोलून आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू. चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहे, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार, मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, एखादं गड एकत्र असेल, एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा. तर काल उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर आज राज ठाकरेंनी शिवतीर्थवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. कालच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत आगामी रणनीती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीमध्ये युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांना जबाबदारी देण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीनंतर उद्या नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. 12 तारखेला निघणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी केली जाते. नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे. कुरडू प्रकरणी टीका झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या बैठकीला ते गैरहजर राहिले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करणं हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. मात्र जे हिंदू मराठा आहेत ते आरक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे मराठा समाजाला 50%च्या आतून ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागडे यांनी केली आहे. जो महाराष्ट्र सरकारने GR काढला त्या GR मध्ये स्पष्ट केलेलं आहे की ज्यांची नोंद मराठा कुणबी कॉमा आहे यांनाच त्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. ज्यांचा स्पेशल मराठा म्हणून उल्लेख आहे तो मराठा समाज 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण या हक्काला या अधिकाराला असताना सुद्धा आम्हाला संभ्रमावस्थेत ठेवून यांचं राजकारण यांनी पुढे रेटत राहतात. नागपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. जिल्हाध्यक्षांना 7 महिन्यात पदावरून काढण्यात आलंय. निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्यांना पायउतार करण्यात आलाय आणि त्यामुळे माजी मंत्री सुनील केदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. काँग्रेस पक्ष तेली समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तर दुसऱ्या बाजूला केदार गटाच्या नवीन जिल्हाध्यक्षांनी मावळत्या जिल्हाध्यक्षांवर निष्क्रिय असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षासाठी काहीही केलं नाही असा हल्लाबोल केला.
त्यामुळे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस पक्षात रोज नवनवीन वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा पार पडलाय. या मेळाव्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर रिपाईला उपमहापौर पद मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. या मेळाव्यातून त्यांनी ही मागणी समोर ठेवली आहे. तर 2 काय 3 ठाकरे एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं वक्तव्य करत आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर टीका केली आहे. सिद्धार्थनगर उर्फ पत्राचाळ इथलं पुनर्वसित 16 इमारतींचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं नाही, मात्र घरांमध्ये काही किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे असा अहवाल व्हीजेटीआयनं बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला. त्याची दखल घेऊन न्यायालयानं रहिवाशांना घरांचा ताबा देण्यापूर्वी घरांच्या प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले. या प्रक्रियेसाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धच्या एफआयआरवरून महाराष्ट्र काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दाखल केलेला दिवाणी खटला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावला. अहवालात केलेले आरोप हे बदनामीकारक विधानं नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय. हा मानहानीचा दावा प्राथमिक स्तरावरच रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. न्यायालयानं तो अर्ज मंजूर केलाय. सदर एफआयआर मुंबई उच्च न्यायालयानं आधीच रद्द केला असल्यानं खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही असंही हायकोर्टानं म्हटलंय. 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमधील मजकुरामुळे त्यांची बदनामी झाली आणि त्यांची प्रतिमा मलिन झाली असा दावा पटोले यांनी केला होता. त्यामुळे त्यावेळी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त होत्या. ईद ए मिलादच्या दिवशी बुधवारी शहरांमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदानही केलं. यावेळी विविध नेत्यांनी हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. मात्र एका गटातील नेत्यानं कार्यकर्त्याला तो दुसऱ्या गटात जाऊन रक्तदान का केलं याचा जाब विचारला आणि यावरून चिखली शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बाबूलॉड चौकामध्ये 2 गटामध्ये वाद होऊन दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी चांगलीच झटापटही झाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी मोठी कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. अद्यापही या परिसरामध्ये तणाव असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलंय. शहरातल्या अनेक भागात विजांच्या प्रचंड कडकडाटासह रात्रभर तुफान पाऊस झाला. पावसामुळे शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं. अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुनाविडी, घरकुल, मित्रनगर, शेळगी यासह अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. तसंच सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चापळगाव, चुंगी या गावामध्ये रात्रभर तुफान पावसानं हजेरी लावली. घरामध्ये 2 ते 3 फूट पाणी शिरल्यानं रात्री लोकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केट समोर महामार्गावर पाणी साचलंय. त्यामुळे सर्व्हिस रोडनं प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे नाले तुडुंब भरले होते. रात्रीच्या पावसामुळे हे ओढे नाले ओव्हरफ्लो झालेले पाहायला मिळत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. धरण भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. तर खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या 3 ते 4 कर्जदाता बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाची आणखी एक फेरी राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. या मुद्द्यावर महिन्याच्या अखेरीस बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असं समजतंय. याआधी 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 वर आणण्यात आली होती. आता ती संख्या आणखी कमी करण्याचा विचार केला जातोय. तर सरकारी बँकांचं महाविलिनीकरण होणार का असा सवाल उपस्थित झालाय. 12 बँकांच्या 3 ते 4च बँका होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूसीओ बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक या 12 बँकांचं महाविलिनीकरण होणार का असा सवाल आहे. 1969ला न्यू बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन झाली.
2008ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र SBI मध्ये विलीन झाली. 2010ला स्टेट बँक ऑफ इंदोर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. 2017ला स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक SBI मध्ये विलीन झाल्या. 2018 मध्ये विजया बँक आणि देना बँक बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन झाल्या. 2020ला अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. 2020ला ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाली. 2020 सालीच आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियात विलीन झाली. 2020 मध्ये सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं काल अनावरण झालं. ख्यातनाम हास्यचित्रकार श्रीदा फडणीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचं अनावरण झालं. उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत हे अनावरण झालं. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. वयाची 100 पार केलेल्या श्रीदा फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारलंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला आज मी शब्द देतो की आमच्या खात्याकडनं ₹1 आम्ही कमी करू देणार नाही. आणि CSRचे जे काही पैसे गोळा झालेले आहेत ते पण जसं साहेबांनी आता चेक दिला तसा चेक मी आपल्याला पाठवून देतो, त्याची पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. सातारची ओळख, सातारचा ठसा या साहित्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य संमेलनाच्या सगळ्या याच्यामध्ये जसा 93 साली अभयसिंहराजेंनी त्या ठिकाणी त्या नियोजनातनं जसा एक ठसा, वेगळा ठसा उमटवला होता, तसाच एक वेगळा ठसा सातारकर म्हणून या याच्यात सुद्धा उमटवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आणि आम्ही तो करून दाखवू. रायगड जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली मांडवा ते गेटवे ही फेरी बोट सेवा अजूनही ठप्प आहे. दरवर्षी ही सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होते, मात्र यंदा खराब हवामानामुळे ही फेरीबोट सेवा अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झालाय. तर दुसरीकडे ऑन रोड येण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला वडखळ अलिबाग महामार्ग देखील खड्ड्यात गेल्यानं प्रवाशांसहित स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे लवकरात लवकर ही फेरीबोट सेवा सुरू होण्याची वाट आता पर्यटक आणि अलिबागकरही बघतायत. मालवणमधला राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालच्या पदपथाच्या दुरुस्तीसाठी किल्ला 2 महिने बंद होता. आता पुन्हा राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. त्यामुळे 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर पर्यटकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया. दिल्लीतून आयसिसच्या आणखी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. आतापर्यंत आयसिसचे 3 संशयित दहशतवादी अटकेत आहेत, तर 3 संशयितांपैकी दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून आफताब आणि सुफियान नावाचे संशयित दहशतवादी सध्या अटकेत आहेत. आफताब आणि सुफियान हे मूळचे मुंबईकर असल्याची माहिती आहे. मुंबईतही आफताब आणि सुफियानच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. दोघांच्या घरातून शस्त्रास्त्र आणि आयडी तयार करण्याचं साहित्य हस्तगत करण्यात आलंय. रांचीतून दानिश नावाच्या आयसिसच्या संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्यात आणि तिघेही देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती मिळतेय. तर दिल्लीतून आयसिसच्या आणखी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत. 3 आयसिसचे संशयित दहशतवादी सध्या ताब्यात आहेत आणि हे तिघही देशात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती मिळतेय. आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रोतील मार्गिकेच्या शेवटच्या टप्प्याच्या तपासणीसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पत्र लिहिलंय. त्यामुळे येत्या काही दिवसात CMRS पथकाकडून या मेट्रो मार्गिकेच्या सायन्स म्युझियम ते कफ परेड या अंतिम टप्प्याच्या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
त्यामुळे मेट्रो 3चा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. आणि यानंतर अजित पवारांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट.